नमस्कार. आपल्या जुन्नर तालुक्यातील सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे साहेबांचा आज 61वा वाढदिवस सायंकाळी मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होणार आहे. तत्पूर्वी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तालुक्यामध्ये अनेक त्यांचे शुभचिंतक आहेत आणि एक यशस्वी असे शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक निश्चितपणे तालुक्यामध्ये आहे. शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे आणि इतरांना मार्गदर्शन निश्चितपणे त्यांचं होत आहे. आणि या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये तत्परतेने अनेकांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी बबनराव तांबे साहेबांनी केलेलं आहे. माझाही त्यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याकडूनही मला काही मार्गदर्शन मिळालं की विकास कामं कशी करायची आणि कशा पद्धतीने आपण राजकारणामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये असेल तर कशा पद्धतीने आपण ते कार्य करायचं असं मार्गदर्शन त्यांच्याकडून मला सातत्याने मिळत आहे. मी माझ्या पारखे परिवारच्या वतीने विशाल जुन्नर सहकारी संस्थेचे DB बांगरसाहेब संचालक आणि पूर्ण विशाल जुन्नर परिवाराच्या वतीने सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या वतीने आमचे बंधू जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे आणि संपूर्ण सावरगाव कुसूर गटाच्या वतीनं तांबे साहेबांना त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी तुमच्या माध्यमातून मी तालुक्यातील जे आमचे राष्ट्रवादीचे परिवारातील मित्रमंडळी असेल त्यांना सगळ्यांना तुमच्यामार्फत निमंत्रण साहेबांच्या घरी आज 6 ते 7 या वेळेत साहेबांचा सत्कार 61वी त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी जे साहेबांचे हितचिंतक शुभचिंतक असतील त्यांनी घरी येण्याची तुमच्यामार्फत मी त्यांना आमंत्रण करतो की साहेबांच्या घरी 6 ते 7 या वेळेत यावा शुभेच्छा देण्यासाठी. त्यांच्याकडे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल, कसं वाटतंय? 61 झाली तुमची आज. काही नाही, या ठिकाणी माझा आज वाढदिवस आहे आणि कालपासूनच मला शुभेच्छा या ठिकाणी मिळतात. मी या ठिकाणी आपल्या डिंगोरे उदयपूर गणाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले आहे आणि त्या निमित्तानं माझी नाही म्हणलं तरी तालुकाभर पुणे जिल्ह्यात माझे सदस्य वगैरे असतील त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर सलगी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काय या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि सगळ्या नातेवाईकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज माझा वाढदिवस साजरा केला जात आहे. माझी मंडळी असतील, माझी मुलं असतील, ते म्हणले नाही तुम्हाला आज तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. मला तर वाढदिवस साजरा करणं आत्तापर्यंत मी केला नाही, परंतु ते म्हणले नाही तुमची 61वी तुम्हाला या ठिकाणी वाढदिवस साजराच करावा लागेल. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून आज थोड्या मोठ्या प्रमाणावर थोडंसं 400-500 एक लोकांचं नियोजन करून बाकी काय नाही, साध्या पद्धतीनं एकदम साध्या पद्धतीनं घरगुती जेवण काय जे काय असेल घरगुती, कुठल्या हॉटेलमध्ये नाही, कुठल्या ह्याच्यामध्ये नाही, आपलं घरगुती मासवडीचं जेवण अधिक काय नॉनव्हेज वगैरे काय असेल ते लोकांना त्या पद्धतीनं जेवण केलेलं आहे. तर मला असं या ठिकाणी आव्हान करायचं आहे का सगळ्या आमच्या मतदार संघातील आणि तालुक्यातील जे महत्त्वाची सगळी माणसे सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळी संध्याकाळी येणार आहेत आणि आमदार साहेब वगैरे सगळे संध्याकाळी त्या ठिकाणी येणार आहेत. संजय काळे येणार आहेत, अतुल शेठ येणार आहेत आणि ते त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. आणि ॲडव्हान्स शुभेच्छा देण्यासाठी काल बरेच लोकांनी त्यांचं बी आभार मानतो आणि आत्तापर्यंत ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं बी आभार मानतो आणि संध्याकाळी जे शुभेच्छा देणार त्यांचं बी मी या ठिकाणी आभार मानतो. म्हणजे ऑलरेडी मला सांगा कुठं आहे, किती वाजता कार्यक्रम आहे, कुठे यायचं लोकांनी? कार्यक्रम आपल्या निवासस्थानी ठेवलेला आहे, आपल्या शेतावरच ठेवलेला आहे. त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी एकदम साध्या पद्धतीने कार्यक्रम आहे. 6 वाजता निमंत्रण दिले, 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत जो जसं येईल त्याच्या पद्धतीनं त्याचा आदर सत्कार वगैरे जे काय असेल जेवणं खावणं ते होतील तिथं आणि सगळ्यांनी यावं अशी माझी नम्र विनंती लोकांना. बाकीचं
साहेबांची इच्छा पण नव्हती पण साहेबांची इच्छा पण नव्हती हा, का हे म्हणतात, केलंच नाही वाढदिवस. ते काय म्हणलं होते आपण दुःखात आहे अजितदादांमुळं पण आम्ही कार्यकर्त्यांना म्हणलं का नाही काही असू तुमचं एक्स्ट्रा पूर्ण होणार नाही पूर्ण 62 वय होते पण आम्हाला एक्स्ट्रा साजरा करायचा आहे म्हणून आमच्या आग्रहास्तव नाही ते साहेब नकोच म्हणत होते म्हणले दादांचं दुःख आहे आपल्यावरती मला वाढदिवस साजरा करायचा नाही पण आम्ही आग्रह केला त्याच्यामुळं साहेब तयार झाले बाकी चालू आहे बोला आज या ठिकाणी निंगोर गावचे प्रगतशील शेतकरी आणि खरोखर ज्यांनी व्यापार लाईन असो किंवा शेतकरी असो त्यामध्ये ज्यांनी नाव कमावलं ते आमचे बबनराव तांबे साहेब आणि राजकारण कसं असतंय हे जिल्हा परिषद गट आमचा निंगोरे उदापूर गट असेल कोणाला माहीत नव्हतं. पहिली सुरुवात राजकारणामध्ये तांबे साहेबांनी केली आणि तांबे साहेबांनी दाखवून दिलं का जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आणि झाल्यानंतर काय असते हे तांबे साहेबांनी दाखवून दिलं. म्हणून आज या तांबे साहेबांना आज वाढदिवस आहे आणि एक या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्वजण तालुक्यातील सर्व मान्यवर येणार आहेत. सर्व गोर गरीब कुटुंबातील असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो प्रत्येकाला साहेबांचं निमंत्रण आहे का असं नाही आहे का फक्त मोठ्या लोकांना सांगितले आणि छोट्या लोकांना सांगितले असं काही नाही. या ठिकाणी सर्व महिला भगिनी असतील गटामधल्या तालुक्यामधल्या किंवा सर्व गोरगरीब संघटना किंवा टाकर संघटना असो इतर समाजाचे लोक असो सर्वांना साहेबांनी निमंत्रण दिले आणि या निमंत्रणाला सर्वजण निमंत्रण समजून येतील अशी आम्ही भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवाराच्या वतीने तांबे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद.